नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय आहे कुस्ती क्षेत्र बदनाम करणारा सिकंदर शेख. त्याच्यावरच विश्लेषण करायचं, कारण त्याला अटक केली गेली. पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली. पंजाब पोलिसांचा एक विभाग आहे की जी तस्करी, शस्त्र तस्करी वगैरेतले जे आरोपी असतात त्यांच्यावर त्यांची करडी नजर असते, आणि त्याच्यामध्ये सिकंदर शेख यांचा समावेश आहे आणि त्यांच्यावर आता कारवाई झालेली आहे. आता विश्लेषण करताना एवढंच सांगेन की कुस्ती क्षेत्र, क्रीडा क्षेत्र हे आता कितीतरी आपण पैलवान बघतो की जे महाराष्ट्र केसरी झालेत. आता ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजू चौधरी झालाय, पोलीस दलात नोकरीला लागलाय, ACP म्हणजे DYSP म्हणून त्याची नोकरी लागली. परंतु अजूनही क्रीडा क्षेत्राशी किती प्रामाणिक आहेत हे. कुठेही नोकरीला गेलो तरी उद्योगधंद्यात असतील, आमची पैलवान मंडळी नोकरीत असतील, परंतु एवढ्या खालच्या दर्जाला की जी तस्करी करायची, शस्त्र तस्करी म्हणजे किती मोठा गुन्हा. आणि ते आता इथनं पुढच्या काळात पोलीस तपास करतील, त्याच्यामध्ये बरंच काही निष्पन्न होईल. कारण महाराष्ट्रानं जेवढं डोक्यावर घेतलं सिकंदर शेखला, अतिशय चांगला पैलवान, अतिशय उत्तम खेळ, त्याच्यावर विश्लेषण केलीत आपण, विविध चॅनलवर मी बोललोय त्याच्यावर. परंतु आज खाली मान घालायची पाळी आलेली कुस्ती क्षेत्रातल्या काही मान्यवरांना, कारण त्याला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं सगळ्या. सिकंदर शेखला नंतर महाराष्ट्र केसरी बनला तो त्याच्या ताकदीनं, आणि त्याच्यानंतर हिंद केसरीचे त्याचे आता नाव येत होतं. आता तो हिंद केसरी बनणार अशी अवस्था असताना ह्या गेल्या वर्षभरात त्यानं काय काय हे उद्योग केलेत, एक एक बाहेर यायला लागले. म्हणजे अगदी ड्रग्ज घेण्या हितपर्यंत सुद्धा हा सिकंदर गेला असं बोललं जातं. म्हणजे कुस्त्या करताना सुद्धा तो खरोखर मेरिटवर खेळत असेल असं बोललं जातं. ते पण बोललं जात नाही आहे. तेही नुरा कुस्त्या होत्या, म्हणजे जे पैसे ज्याला पाडायचंय त्याला पण पैसे द्यायचे, आणि तू पड त्यासाठी पैसे, हे एक आता कानावर यायला लागले. म्हणजे जसं पोलिसांनी कारवाई केली आणि तो सापडला त्याच्यामध्ये, आता त्याच्यात आता त्याच्या घरच्यांची भूमिका बरोबर असणार, की कारण त्यांची घरची गरिबी, वडिलांनी केलेली हमाली आणि त्यांनी सोसलेले कष्ट हे आपण विचारात घेतलंच पाहिजे. परंतु काय करणार तुम्ही. ह्याला अवदसा आठवली हा एकदम मोठं मनाला गेला, इतका जोमात गेला, तेवढंच कोमात निघाला. आता ही अवस्था तर दिसते ना आज कुस्ती क्षेत्रात ना. आता एक जण बोलायला लागले कोल्हापुरात काय काय चालायचं, आणि त्याचे वैयक्तिक सुद्धा त्यानं इतकी नंतर मस्ती केली असं बोललं जातंय की काही म्हणजे लग्न सुद्धा करायचे काही प्रकार, म्हणजे पहिला लग्न करायचं तिला सोडून द्यायचं, दुसरं करायचं सोडून द्यायचं, नंतर काही हिंदू मुलींशी सुद्धा त्याने विवाह केले आणि नंतर त्यांना मुस्लिम धर्मात घेतलं आणि परत त्यांनाही सोडून दिलं. किती गंभीर आहेत हे सगळे. आता चौकशी होतील, कितपत तथ्य हे पण बाहेर येईल. पण त्याच्यानंतर हे जे कुस्ती क्षेत्र बदनाम झाले ना, ते तर आता कुठंतरी विचार करण्याची वेळ आली याच्यावर. कुस्ती क्षेत्रात सुद्धा संघटना आहेत, 2-2 संघटना आहेत. हा आपल्या तालमीचा आहे, तो दुसऱ्या तालमीचा आहे. पण जे गुर्जर जो गुन्हेगारी प्रवृत्तीची जी संघटना कार्यरत आहे आज, म्हणजे हरियाणामध्ये असेल, उत्तर प्रदेशमध्ये असेल, आणि तिथनं ते पंजाबला तो जो कोण गुर्जरचा म्होरक्या आहे त्याच्याशी ह्याचे संपर्क आणायचे आणि पूर्ण गुन्हेगारीतच जायचं. ही अवदसा त्याला आठवली असं म्हणतोय मी सिकंदर शेखला. आणि त्यानं त्या एका त्याच्या कृत्यामुळं अख्खं कुस्ती क्षेत्र बदनाम झालं ना आज. त्याला अजून माहित नाही आहे की महाराष्ट्रातली जनता जेवढं डोक्यावर घेते तेवढंच आपटती, आणि आपटलंच पाहिजे अशा नराधामाला, असंच मी म्हणणार. कारण त्याचं आता एक कारनामे बाहेर येतील. त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता पंजाब पोलीस येत आहेत, हे कानावर आहे आता. त्याचे कुठं हा गुर्जरचा गँगचा म्होरक्या हा कोल्हापुरात असतील राहायला होता, तिथंही जिम काढली ती, तिथंही आणि कुणा त्या महिलांच्यावर अत्याचार अन्याय केलेला आहे. त्यांनाही पकडण्यात आलेलं होतं, पण नंतर सोडलं. ही बातमी आता आली पुढं. म्हणजे सेक्स स्कॅन्डल आणि काय ड्रग्स त्यात पण, आणि तिथं तस्करी केली आहे का काय, सगळं एकदम मोठा व्हायला. म्हणजे जो हिंद केसरी बनायचं तो आता जेल केसरी बनेल. जेल केसरी ही आता उपमा त्या सिकंदरला देतील. पण खरं सगळे चिडून आहेत. त्यांच्या वस्तादांशी माझं बोलणं झालं. पहिलवान दीनानाथ सिंह त्यांचे वस्ताद, त्यांना मी फोन केला. त्यांनी तर स्पष्ट सांगितलं हा एवढ्या लवकर रावण बनेल वाटलं नव्हतं. म्हणजे त्याचे वस्ताद असं बोलतात, रावण बनलाय तो एवढ्या लवकर.
हे कुठल्या थराला गेलं हे? आणि आता ह्याच्यामध्ये माझं आव्हान आहे सगळ्यांना, ह्याच्यामध्ये कुठलाही जाती कलर देऊ नये हे मी आवाहन करतो सगळ्यांना. जो चूक आहे, जो गुन्हेगार आहे, तो गुन्हेगार त्यांनी शिक्षा भोगलीच पाहिजे. ह्याच्यात कुठलंही राजकारण नाही. वडिलांना वाटणार की खोटं केलंय, तो हिंद केसरी बनणार होता म्हणून हे त्याच्यावर राजकारण केलंय, असं राजकारण होत नाही. पोलीस उगीच ते आता ऍक्शन घेणार नाहीत. पंजाब पोलीस त्यांची पाळत ठेवलेली असणार. कोल्हापुरापर्यंत ते आलेले होते आणि हा विमानानं फिरतोय सगळीकडं. कोल्हापुरात येतो, लगेच इकडं जातो आणि पंजाबमध्ये गेले 6 महिने तो आहे. सध्या अलीकडच्या 2-4 महिन्यात त्याच्या कुस्त्या कुठे दिसतात का बघा? पंजाबमध्येच त्याचं असतो. तिथं सुद्धा त्यानं बरीच प्रॉपर्टी केली आहे, कोल्हापुरात पण केली आहे. आणि हे बाकीचे महिलांच्या विषयी त्याचे कारनामे सगळे पुढे यायला लागलेत सिकंदर शेखचे. हे पैलवानी क्षेत्राला शोभणारं आहे? कुठलाही पैलवान हे मान्य करणार नाही. आणि पैलवान कुस्ती क्षेत्रावर प्रेम करणारे आणि क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणारे कोणही नागरिक त्याला माफी करणार नाही. सिकंदर शेख हा सगळ्याच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातनं उतरलेलं व्यक्तिमत्व आता म्हणायला हरकत नाही. हिंद केसरी कुठलं काढलंय? आज हिंद केसरी मी सुरुवातीलाच म्हटलं, विजू चौधरी हा ट्रिपल महाराष्ट्र केसरी अजूनही लाल मातीची कपाळाला माती लावून घेतोय अजून. म्हणजे ही एवढी श्रद्धा असती या पैलवानांची. असे अनेक पैलवान आहेत, किती जणांची नावं घेऊ. आज सगळे वस्तात खाली मान घालून बसले. गंगावेस तालमीतले तो पैलवान आज त्याच्यामुळे ती तालीम बदनाम झाली. ह्याचा असा आदर्श घ्यायचा काय लोकांनी? आणि किती जणांनी त्यांना फसवलंय ते आता बाहेर येईल उद्या. आणि पैलवान हे इनोसंट असतात, प्रामाणिक असतात. आणि हा सिकंदर म्हणजे ताईत बनलेला, गळ्यातला ताईत. नवीन आता जी मुलं पुढे येत आहेत त्यांना तो नक्कीच त्याचा बद्दल आदर्श. आणि त्यानं कोणाकोणाला गुंतवलंय हे आता पोलीस एक एक बाहेर आणतील. आणि महाराष्ट्र पोलीस सुद्धा त्या पंजाब पोलिसांना मदत करणारच ना, करावीच लागेल. आणि हे देशविघातक काही कृत्य त्यांच्याकडनं होत असतील, ह्याच्यातनं घडले असतील तर ते आणि गंभीर आहे. देशद्रोहच म्हणावं लागेल नंतरच्या काळात. हे म्हणजे ही कुठल्या थराला जाणार आहे? जेवढ्या जोमात सिकंदर शेख पुढे गेला तेवढाच खाली आला हे म्हणायला काही हरकत नाही. आणि उद्याच्या काळात सगळ्या क्रीडा क्षेत्रातल्या पैलवानांना असतील, बाकीचे ॲथलेटिक्स असतील, मैदानी खेळ खेळणारे सगळ्यांना हे आव्हान आहे की ह्याच्यापासून सावध राहा. की डोपिंग असेल, नशा असेल, हे करण्यात काहीही फायदा होणार नाही. आज ना उद्या कुठं ना कुठं तर ते उघड. आपण सगळे बघतोय क्रीडा क्षेत्रात, अगदी ऑलिम्पिकपासून राष्ट्रकुलपासून सगळ्या स्पर्धा बघतोय. चांगले बजरंग पुनियापासून आपण सगळी नावं बघितली. डोपिंगमुळे किती त्यांची 4-4, 5-5 वर्ष वाया गेली आयुष्यातली. परंतु त्याच्या नादाला न लागता आणि हे अचानकच श्रीमंत व्हायचं आणि मोठं व्हायचं, ही जी स्वप्न सिकंदरची होती ती आता धुळीस मिळालेली आहे. आणि उद्या मी म्हटल्याप्रमाणे जेल केसरी बनायला काही हरकत नाही, असंच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.